नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 55 पर्यंत क्वेश्चन झालेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 56 to 75 पर्यंत असे 20 क्वेश्चन्स बघणार आहोत। तर इथे बघा, हे जे आपण क्वेश्चन करतोय 55, 56, 57 हे ॲक्च्युली 53 पासून एक डायरेक्शन आपल्याला दिलेलं आहे की एक नंबर सिरीज किंवा अल्फाबेट सिरीज किंवा सिम्बॉलची सिरीज दिलेली आहे। त्या सिरीजमध्ये काय प्रत्येक टर्ममध्ये काहीतरी एक रिलेशन आहे, तो रिलेशन आपल्याला ओळखायचा आहे आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला नंबर, सिम्बॉल किंवा लेटर येईल ते आपल्याला सांगायचं आहे। तर 56 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघा, आपल्याला 2, 9, 40, 153, 450 असे नंबर्स दिलेले आहेत। तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला नंबर येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तिथे एक लॉजिक कसं आहे, याच्यामध्ये एक पॅटर्न कसं तयार झालं आहे बघा। याच्यामध्ये काय केलं यांनी, 2 × 6 म्हणजे किती झाले 12। 12मधून काय केलं यांनी, 3 मायनस करून टाकलं आहे, म्हणजे पुढची टर्म जी आहे 9 ती आली। तसंच मग त्यांनी काय केलं, 9ला 9 × 5 केलं आहे यांनी। 9 5 = 45 येते, 45मधून 5 मायनस केले तर 40 येणार, पुढची टर्म आली 40। ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचं जे स्टेप आहे त्याच्यामध्ये यांनी काय केलं आहे, 40मध्ये आता बघा इथे 6, 5 आता 4नी मल्टिप्लाय करायचं। तर 4नी मल्टिप्लाय केलं तर 4 4 = 16, 160 येणार। आणि मायनस आता काय करायचं बघा, 3 नंतर 5, आता पुढची नंबर काय येणार, ऑड नंबर 7, तर 7 मायनस करायचं तर हे येणार 153। त्याच्यानंतर पुढची टर्म बघा, 153मध्ये आता कितीचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, 4चं झालेलं आहे, आता 3चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल। तर 3चं मल्टिप्लिकेशन केल्यावर बघा, 3 3 = 9, 3 5 = 15, 1 कॅरी ओव्हर झाला, 3 1 = 3 + 1 4। आणि याच्यातून आता मायनस काय करावं लागेल, 3 5 7 नंतर आता 9 मायनस करावं लागेल, म्हणजे पुढची टर्म किती येते, 450 येते। इथपर्यंत बरोबर आहे। आता सेम हाच पॅटर्न पुढे याचा फॉलो करायचा। आता 450मध्ये काय करावं लागेल आपल्याला, × 2 करावं लागेल, मग हे किती येणार, 900 मायनस आता पुढची जी तुमची ऑड नंबर आहे ती काय येणार आहे, 11। ठीक आहे, 11 मायनस करायचं तर मग हे किती येणार बघा, 89 है ना। 10 - 1 केलं तर 9 येणार, हे है ना 89 होणार। 89मधून 1 गेले तर 88, म्हणजे 889 ऑप्शन कुठला येतो बघा, याच्यातला ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर येतो आहे। ठीक आहे, हे लॉजिक, हा वाला लॉजिक याच्यामध्ये यूज झालेला आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 57। क्वेश्चन नंबर 57 बघा, इथे 3 असे आपल्याला फिगर्स दिलेले आहे, त्यांचा काहीतरी एक सिक्वेन्स आहे। तर चौथ्या नंबर जिथे क्वेश्चन मार्क आहे तिथे आपल्याला एक चौथा फिगर कुठला येईल। तर इथे बघा, हा जो ट्रायंगल आहे हा है ना, त्याचं वर्टेक्स इथे वरच्या साईडला आहे। ठीक आहे ना। दुसऱ्या फिगरमध्ये आपण बघितलं तर हा जो ट्रायंगल आहे तो अँटी क्लॉकवाईज जो आहे तो 135 डिग्रीनी है ना, 45 आणि 90, 140 है ना, 135 डिग्रीनी तो अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे हा ट्रायंगल। ठीक आहे ना। आणि अजून काय होतं आहे, एकदा फिरला ना तर इथं आतमध्ये जो अँगलचा साईन आहे ना तो 2दा झाला आहे, अजून तिसऱ्यांदा फिरला तर 3दा झाला आहे, मग इथं चौथा आहे तर 4 येणार। ठीक आहे ना। तर इथे बघा हे 4, आता इथं प्रत्येकामध्ये 4 तर आहे। ठीक आहे, आता आतमध्ये काही सिम्बॉल्स दिलेले आहे छोटे छोटे बघा, सर्कल, ट्रायंगल, परत सर्कल, ट्रायंगल, सर्कल। ठीक आहे ना। तर याच्यामध्ये काय झालं आहे की पहिल्यांदा जेव्हा फिरला तर जो राईट हँड साईडला जो आहे हा वाला सर्कल, हा तिथून निघाला, इलिमिनेट झाला। त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये काय झालं, इकडचा इलिमिनेट झाला है ना, हा वाला इलिमिनेट झाला। आता पुढच्या वेळेस हे बघा, राईट लेफ्ट, परत आता राईटचा। आता इथं जर आपण बघितलं तर राईटचा कुठला आहे, हा ट्रायंगल आहे। ठीक आहे ना, हा इलिमिनेट होणार, तर उरतं काय फक्त सर्कल आणि ट्रायंगल। तर असं कुठल्या याच्यामध्ये आहे, ह्या बघा दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आहे, हे तर नाही आहे आणि हे पण नाही आहे। तर कारण इथं पण 145 इथं 135 डिग्रीनी जर याला आपण ट्रायंगलला फिरवलं तर हे 3 जे आहे ह्या शेप म्हणजे डायरेक्शनला येणार ट्रायंगल, याच्यात तर नाही येणार। आता या 3 पैकी बघा याच्यामध्ये हा जो आहे
हा डायरेक्शन चुकीचा आहे, हे 2 डायरेक्शन बरोबर आहे, याच्यातून चौथा नंबर बरोबर आहे ऑप्शन. कारण इथे आतमधले जे छोटे छोटे जे 2 सिम्बॉल आहे ते बरोबर इथं आहे ना, डार्कवाला ट्रायंगल आणि सर्कल येतो आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ह्याचा आहे 57चा ऑप्शन नंबर 4. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 आणि 59साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. ABCDEFGH are 8 boys standing in circle facing each other at an equal distance. D is standing next to A to his right and E is in front of him. B is standing next to H to his right and is in front of G. In front of C to the south, D is standing. But F is not next to D. फारच कन्फ्युजिंग वाटायला लागला आहे ना. चला बघूया इथं काय केलेलं आहे की 8 बॉईज आहे ABCDEFGH है ना, ते एका सर्कलमध्ये उभे आहेत. सर्कल काढूया, इथं थोडं मोठं काढावं लागेल. ठीक आहे, आता इथं सर्कलमध्ये उभे आहेत आणि एक इक्वल डिस्टन्सला आहे. तर 8 म्हणजे बघा इथे है ना, डायरेक्शनच्या 4 डायरेक्शन घेऊन घ्यायचे आणि 4 सब डायरेक्शन घेऊन घ्यायचे. ठीक आहे ना, 4 जे आहे सब डायरेक्शन घेऊन घ्यायचे. आता तुम्हाला माहिती असेल नेहमी वरती नॉर्थ, खाली साऊथ, इकडे ईस्ट आणि इकडे वेस्ट असतो. ठीक आहे, आता इथे बघा सगळ्यात पहिले तर काय म्हटलेलं आहे आपल्याला ना, एकदम परफेक्ट पोझिशन कोणाची सांगितली आहे की इथं लास्ट लाईनला बघा, इन फ्रंट ऑफ सी टू द साऊथ डी इज स्टँडिंग. तर डी कुठे उभा आहे, इथे उभा आहे डी, आणि साऊथला उभा आहे म्हटलं ना, टू द साऊथ डी इज स्टँडिंग आणि इन फ्रंट ऑफ सी, तर सी कुठे उभा आहे, इथे उभा आहे. ठीक आहे, तर हे सी आणि डी तर झाले. त्याच्यानंतर आता बघा सी कुठला रिलेशन आहे का बघा, किंवा डी इज स्टँडिंग, इथं डी जो लिहिलेला आहे डी इज स्टँडिंग नेक्स्ट टू ए टू हिज राईट. तर इथं ए इथं उभा असेल. ठीक आहे, ए इथं उभा असेल, त्याचा जो राईट हँड साईड आहे त्याचा तो राईट साईडला डी उभा आहे असं म्हणतायत. ठीक आहे, आणि एच्या अपोजिटमध्ये कोण आहे बघा, आता डी इज स्टँडिंग नेक्स्ट टू ए टू हिज राईट अँड ई इज इन फ्रंट ऑफ हिम. एच्या समोर कोण आहे, ई आहे. ठीक आहे, ACDEAE हे झाले, 4 झाले. त्याच्यानंतर अजून बघा पुढं काय म्हणत आहे, ई इज इन फ्रंट ऑफ हिम, बी इज स्टँडिंग नेक्स्ट टू एच. एचच्या बाजूला उभा आहे कोण, बी. ठीक आहे ना, एचच्या बाजूला उभा आहे बी. बी इज स्टँडिंग नेक्स्ट टू एच टू हिज राईट. तर इथे बी इथे उभा आहे आणि इथे एच उभा आहे. ठीक आहे, अँड इज इन फ्रंट ऑफ जी. तर इथे जी उभा आहे. बी जो आहे ना, बीच्या समोर कोण आहे, जी उभा आहे. आणि एफ जो आहे ना, तो कुठे आता उरला कोण, एफच उरला आहे, तो इथे येणार. कारण आपल्याला इथं हे पण म्हटलेलं आहे की एफ इज नॉट नेक्स्ट टू डी. एफ जो आहे तो डीच्या बाजूला नाही आहे, तर एफ इथे येतो. तर आता हे आपल्याला हे जे वरती जे डायरेक्शन्स दिले ना त्यानुसार आपल्याला हे सगळे असे ABCDEFGH हे जे 8 मुलं आहेत ते असे डायरेक्शनला उभे आहे. आता आपल्याला इथं सांगायचं आहे क्वेश्चन नंबर 58 बघा, विच डायरेक्शन एच इज फेसिंग. एच जो आहे, एच जो इथे उभा आहे ना, तर त्याचं फेस कुणीकडे असणार, इकडे असणार आहे. मग हे डायरेक्शन कुठली झाली, हे नॉर्थ आणि वेस्ट है ना, तर नॉर्थ वेस्ट ऑप्शन नंबर 4 येणार ह्याचं. ठीक आहे, नॉर्थ वेस्ट येणार आहे. त्याच्यानंतर 59 नंबरमध्ये काय म्हटलं आहे बघा, हू इज स्टँडिंग टू द ईस्ट. तर ईस्टमध्ये कोण उभा आहे, बी उभा आहे. तर याचा आन्सर कुठला येतो, ऑप्शन नंबर 2. तर अशा प्रकारे आपल्याला पहिले हे जे आहे ना डायरेक्शन्स दिले ना त्याच्यातून हे असं पहिले एक फिगर काढून घ्यावं लागेल, तेव्हा हे दोन्ही क्वेश्चन इझिली आपण करू शकतो. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60.
क्वेश्चन नंबर 60 आणि 61साठी डायरेक्शन्स दिलेले बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स अ क्वेश्चन फिगर इज गिवन, आयडेंटिफाय इट्स वॉटर इमेज फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. तर इथे आपल्याला क्वेश्चन फिगरमध्ये एक फिगर दिलेली आहे, त्याचा आपल्याला वॉटर इमेज आपल्याला फाइंड करायचं आहे. तर वॉटर इमेज आपण नेहमी कसं बघतो, इथे खाली या साईडला पाणी असतं, ठीक आहे ना. तर इथे आपण बघत असतो आणि हे बघताना तुम्हाला इमेजिनच करायचं आहे की हे पाण्यामध्येची सावली कशी दिसेल, ठीक आहे ना. तर हे जे खालचा भाग असतो हा वर येतो आणि वरचा भाग खाली येत असतो. तर इथे बघा हा जो खालचा भाग आहे असा, हे वरचा भाग इकडे असा येणार, ठीक आहे ना. याचा खालचा भाग असा आहे आणि हे वरचा भाग असा येणार, ठीक आहे ना. याचा खालचा भाग असा आहे आणि वरचा भाग असा, हे असं आणि असं येणार, ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा कुठलं दिसतंय याच्यामधलं ऑप्शन आपल्याला, याच्यामधलं बघा है ना, हा तर नाही आहे, हा इथं तर हा पण 2 दिसतोय मधला, ठीक आहे ना. हा इथं 7 उलटा झाला आहे, हे पण नाही आहे. मग ऑप्शन नंबर 4 जो आहे तो याचा है ना, याचा आन्सर फिगर आहे याची, ठीक आहे. तर थोडं तुम्हाला इमेजिनच करावं लागेल, दुसरं काय आहे है ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61मध्ये पण बघा वॉटर इमेजेस आपल्याला बघायची आहे, ठीक आहे. तर इथे बघा इथे वॉटर इमेज जेव्हा आपण बघू तर इथं काय होईल, हे वरचं जे आहे सगळं इथं खाली येणार है ना, आणि जे खालचा जो पोर्शन आहे तो इकडं वरती येणार. ते कसं येणार बघा, हे असं है ना, हे प इकडे येणार असं है ना, प. आता थ कसं येणार, असं है ना, वरतून बापरे खूपच अवघड जाते उलटा काढायला, ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा हे मग कसं येणार, हा जो खालचा पोर्शन आहे हा असा. तर अशा टाईपचं कुठलं दिसतंय बघा, पहिलंच येतं का, पहिलंच येतं बघा. ओके पहिलावाला बघा है ना, सेम आहे जवळपास. तर अशा प्रकारे आपल्याला इमेजिन करायचं आहे. थोडंसं जाते कठीण होते, टफ जाते थोडंसं इमेजिन करायला, पण करावं तर लागणारच आहे. असे 2 क्वेश्चन तुमचे मिरर इमेजचे आणि 2 क्वेश्चन वॉटर इमेजचे फिक्स आहे, प्रत्येक एक्झाममध्ये येतात ते, ठीक आहे ना. तर त्याची भरपूर प्रॅक्टिस करा, वेगवेगळे क्वेश्चन्स है ना, तर तुम्हाला ते लगेच इमेजिन करता येईल. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 टू 66 डायरेक्शन्स दिलेले आहे. फाइंड द ऑड टर्म, याच्यातली आपल्याला ऑड टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. तर क्वेश्चन नंबर 62मध्ये बघा पहिला ऑप्शन दिला आहे आवर, त्यानंतर सेकंड आहे क्लॉथ, क्लोथ, त्यानंतर थर्डमध्ये आहे देअर, फोर्थ आहे सीन. तर इथे आपल्याला काय आहे की हे रायमिंग वर्ड्स आहेत है ना. तर आवर आणि आवर बरोबर आहे, आवर ठीक आहे ना. फक्त जे बाकी देअर सीन पण बरोबर आहे, फक्त सेकंड नंबरचा जो आहे ऑप्शन तिथे बघा याचं जे आपण जेव्हा प्रोनाऊन्सिएशन करतो ना तर क्लॉथ म्हणतो आणि हे क्लोथ है ना. तर त्याच्यामुळे हा जो सेकंड नंबरचा आहे तो वेगवेगळा आहे आणि दोघांचे अर्थ तर सगळ्यांचे वेगळेच आहे म्हणा, पण प्रोनाऊन्सिएशनमध्ये आहे याच्यामध्ये, ठीक आहे. तर याचा सेकंड नंबरचा ऑप्शन येतो आहे. थर्ड क्वेश्चन नंबर 63 बघा इथे 327, 844, 532 आणि 6727. तर इथे काय केलेलं आहे यांनी, इथं जसं आहे हे आहे बघा, जो पहिला ऑप्शन आहे ना हे बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, ॲक्च्युली हे आहे 324 + 3 म्हणजे 327 है ना. असाच हा जो आहे 841 + 3 आणि हा जो आहे 529 + 3 आणि हा जो आहे 625 + 2. तर याच्यामध्ये जे आहे ना बाकी हे जे आहे ना 3 प्लस केलेलं आहे याच्यामध्ये 2. आता हे जे वरचे नंबर आहे ना हे का बरं आपण घेतलेले आहे, हे जे नंबर आहे ना स्क्वेअर नंबर आहेत है ना, परफेक्ट स्क्वेअर नंबर. 324 जो आहे तो कशाचा स्क्वेअर आहे, 18चा स्क्वेअर आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर
हा जो आहे 29चा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा 23चा स्क्वेअर आहे आणि हा जो आहे 25चा स्क्वेअर आहे. म्हणजे जे वरती परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये 3 ॲड करत गेले, परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये 3 ॲड केलं आहे. हां, पण लास्टवाला जो आहे ना त्याच्यामध्ये 2 ॲड केलेला आहे. म्हणून जो लास्ट आहे ऑप्शन नंबर 4 जो आहे हा याचा ऑडमॅन आउट आहे. ठीक आहे. थोडंसं किचकट आहे, लॉजिक लावायला खूप अवघड जाते एवढं सगळं. कारण हे बघा आता आम्ही म्हणजे मी कसं आहे रिलॅक्स होऊन तुम्हाला आरामात सांगतो आहे ना. मग मी वेळ घेत असतो त्याला लॉजिक फाईंड करायला, पण तुम्हाला तेवढा वेळ नाही आहे, तिथं एक्झाममध्ये तेवढा वेळ नसतो. ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64मध्ये बघा फर्स्ट आहे इटॅली आणि रोम, दुसरा आहे जर्मनी, बर्लिन, USA, न्यूयॉर्क आणि इजिप्त आणि कॅयरो. हे चारही ऑप्शन बघितल्यावर इथं क्लिअर आपल्याला दिसते. इथे जे इटॅली कंट्री आहे हे त्याची कॅपिटल आहे, ही कंट्री आहे त्याची कॅपिटल आहे, ही पण कंट्री आहे ही त्याची कॅपिटल आहे. फक्त हे USAची जी कॅपिटल आहे ती न्यूयॉर्क नाही. ठीक आहे ना. USAची जी कॅपिटल आहे ती आहे वॉशिंग्टन DC. ठीक आहे ना, वॉशिंग्टन DC. म्हणून हा जो आहे हा तुमचा ऑडमॅन आउट झाला. ठीक आहे ना. कारण बाकी सगळे ऑप्शनमध्ये कंट्री आणि कॅपिटल दिलं आहे. फक्त थर्ड जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये त्याची कॅपिटल नाही आहे. USची न्यूयॉर्क एक मोठी सिटी आहे. जसं आपल्या इंडियाची जी तशी तर बॉम्बे कॅपिटल आहे ना. कॅपिटल आपली बॉम्बेच आहे महाराष्ट्राची. पण त्याला आपण माहिती आहे फायनान्शियल कॅपिटल जसं म्हणतो मुंबईला, तसंच USAला जो न्यूयॉर्क आहे त्यांचं फायनान्शियल कॅपिटल असल्यासारखं आहे. ठीक आहे ना. जे स्टॉक मार्केट जो असतो तो तिथेच आहे त्यांचं. ठीक आहे ना. जसं आपलं स्टॉक मार्केट आहे शेअर मार्केट, तसं त्यांचं जे आहे तिथं शेअर मार्केट त्यांचं न्यूयॉर्कमध्ये आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65मध्ये बघा ADH RVY KNR FIM यांना जर आपण बघितलं ना तर याच्यामध्ये कसं आहे बघा, A नंतर बघा B आणि C है ना. B आणि C 2 लेटर सुटले है ना. त्याच्यानंतर D आलं, नंतर EFG है ना. D नंतर EFG म्हणजे 3 लेटर स्किप झाले आणि H आलं आहे. 2 आणि 3चा गॅप आहे. A नंतर 2 लेटरचा गॅप आहे आणि D आलं आहे. D नंतर 3 लेटरचा गॅप आहे आणि H आलं आहे. असंच बघा पुढच्या ह्याच्यामध्ये बघा R जे आहे, R नंतर बघा RSTU है ना. R नंतर काय STU 3 आले ना, तर इथं 3चा गॅप आहे. ठीक आहे ना. V नंतर मग बघा STU नंतर V आलं आहे, WXY 2 है ना. WX आणि नंतर Y म्हणजे इथं 3 आणि 2चा फरक आला आहे. इथं बघा K नंतर बघा काय येणार, KLM है ना. LM म्हणजे 2चा डिफरन्स आहे. 2 लेटर स्किप झाल्यानंतर N आला आहे आणि N नंतर OPQ म्हणजे 3 लेटर आले आणि नंतर मग R आलं आहे. ठीक आहे ना. इथं 2चा गॅप आहे, 3चा गॅप आहे, 2चा गॅप आहे, 3चा गॅप आहे. इथं Fमध्ये बघा फोर्थमध्ये बघा F आणि GH म्हणजे 2 लेटरचा गॅप आहे, परत I आला आहे है ना. आणि I नंतर IJKL है ना. 3 लेटरचा गॅप आहे आणि मग M आला आहे. म्हणजे इथं बघा हे 3 जे ऑप्शन आहे ना हे मॅच होत आहे है ना. हे 2-3 2-3 आणि हे 2-3. फक्त हा ऑडमॅन आउट आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66मध्ये बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, ऑड चारीपैकी कुठलं एक ऑड आहे ते सांगायचं आहे ना. ठीक आहे ना. तर इथे बघा एक गोष्ट तुम्ही बघता आहे की याच्यामध्ये इथे आतमध्ये बघा 4 वेगवेगळ्या फिगर आहेत है ना. एक हे स्क्वेअरच्या आतमध्ये स्क्वेअर आहे, हे स्क्वेअरच्या आतमध्ये एक ट्रायंगलसारखं दिलेलं आहे. ठीक आहे ना. इथं स्क्वेअरच्या आतमध्ये ट्रायंगलसारखं आहे, स्क्वेअरच्या आतमध्ये स्क्वेअर आहे, बरोबर आहे. इथे पण स्क्वेअरच्या आतमध्ये स्क्वेअर, स्क्वेअरच्या आतमध्ये ट्रायंगल आहे. फक्त आता इथे बघा स्क्वेअरच्या आतमध्ये इथं डॉट आलेला आहे हां. आणि
ह्या स्क्वेअरच्या आतमध्ये दोन्ही याच्यामध्ये ना डॉट डॉट आलेले आहेत, ठीक आहे ना. तर ऑडमेन आउट कुठले झालं आपलं 4th नंबरचं ऑडमेन आउट झालं आहे, ठीक आहे ना. इझी आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 66चा जो ॲन्सर शीटमध्ये जो ॲन्सर दिला आहे ना तो 1 आहे, पण इथे 1मध्ये तर हे बघा हे तिन्ही फिगर जे आहे ना सिमिलर आहे, याच्यामध्ये तिन्हीमध्ये सिमिलरिटी आहे, फक्त चौथा फिगर वेगळा आहे. कारण इथे बघा ज्या साईडला स्क्वेअर आहे ना तो याचं जे आउटर लाईन आहे ते ब्लँक आहे बघा. जिथे जिथे सर्कल आहे ना आपलं स्क्वेअर आहे ना हे ब्लँक आहे बघा. इथं हा स्क्वेअर आहे, हा ब्लँक आहे है ना. हा स्क्वेअर आहे, ब्लँक आहे, स्क्वेअर आहे, ब्लँक आहे, स्क्वेअर आहे, हा ब्लँक आहे है ना. हा स्क्वेअर ब्लँक, स्क्वेअर ब्लँक. फक्त इथे स्क्वेअर आला इथे डार्क पोर्शन आला, इथे स्क्वेअर आला इथे डार्क पोर्शन आला, म्हणजे हीच ऑड झाली ना, ठीक आहे नाही. पुन्हा अजून आतमध्ये पण बघा इथे बाकीच्या ठिकाणी बघा स्क्वेअरच्या आतमध्ये स्क्वेअर, स्क्वेअरच्या आतमध्ये स्क्वेअर आणि ट्रायंगल, स्क्वेअरच्या आतमध्ये ट्रायंगल सगळं दिलेलं आहे तसंच, ठीक आहे ना. आणि बाहेर आहे ना एक सर्कल असं दिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये डॉट दिलेले आहे सर्कलच्या आतमध्ये. इथं उलटं केलेलं आहे, सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर आणि ट्रायंगल दिलं आहे आणि स्क्वेअरच्या है ना आणि स्क्वेअरच्या आतमध्ये जो डॉट दिलेले आहे. तर 4th नंबरच याच्यामध्ये ऑडमेन आउट वाटतं आहे. माहिती नाही ॲन्सर शीटमध्ये याचं फर्स्ट कसं काय दिलेलं आहे, ठीक आहे. बघा तुम्ही पण मला तर याचं ऑप्शन 4च वाटतं आहे ऑडमेन आउट, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 बघा, डिफरंट फेसेस ऑफ अ क्यूब विथ सिम्बॉल स्क्वेअर है ना, सर्कल, ट्रायंगल, स्टार है ना, क्रॉस and dot are given below. Symbols on opposite faces are given in the alternatives. Which alternative shows the symbol that are not on the opposite faces? आता इथे जे डाईज असतं ना आपण जो खेळतो स्नॅक लॅडर वगैरे खेळतो, लुडो वगैरे खेळतो ना, त्याच्यामधले जे डाईज असतात ना तशा टाईपचं आहे. त्याच्यावर जे डाईजवर आपले 1 to 6 नंबर्स असतात तर इथे सिम्बॉल दिलेले आहे. तर इथे एक लक्षात ठेवा त्या डाईजवर जेव्हाही हे जे खाली जे ऑप्शन्समध्ये जे दिलेले ना ऑप्शन ते अपोजिट आहे. जसं आता जो स्क्वेअर आहे त्याचा अपोजिट सर्कल आहे, असं याच्यामध्ये हे सगळे अपोजिट दिलेले आहे. आणि हे बरोबर आहे. आपण याचं जे फिगर्स आहे ना याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे दोन्ही एकत्र आपल्याला कुठंच दिसत नाही. जसं आता बघा इथं पहिल्या फिगरमध्ये तुम्हाला स्क्वेअर दिसतो, पण कुठं हे दिसतो आहे का, सर्कल दिसतो आहे का. इथे बघा इथे पण स्क्वेअर दिसतो, सर्कल दिसत नाही. इथे सर्कल दिसतो पण स्क्वेअर दिसत नाही. इथे सर्कल दिसतो पण स्क्वेअर दिसत नाही. म्हणजे हे एकमेकांचे अपोजिट आहे. जे आपल्याला ह्या जेवढ्या डाईजवर जे आपल्याला समोर दिसत आहेत ना ते एकमेकांच्या अपोजिट आहे ना. समोर जे दिसत आहेत ते एकमेकांच्या अपोजिट नाही है ना. कारण हा जो बघा हा एकमेकांच्या अपोजिट असू शकतो का. हा जो स्टार आहे ना स्टारच्या बाजूलाच आहे हा क्रॉस आहे की नाही. तर हे अपोजिट असू शकत नाही है ना. स्टारच्या अपोजिट ट्रायंगलच आहे. तो जो ट्रायंगल आपल्याला इथं दिसत नाही आहे ना, तो याच्या अपोजिटला आहे, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे इथं बघा तिसरं पण इथंच असं आहे. फक्त चौथ्या नंबरचं जे ऑप्शन आहे ना ते आपल्याला दोन्ही आपल्याला इथं दिसतं आहे बघा. हे जे आहे ना इथे सर्कल जे आहे इथं सर्कल आहे आणि हा जो क्रॉस आहे हा इथे आहे. हे आजूबाजूला आहे, मग हे अपोजिट असू शकत नाही आहे की नाही. तर सिम्बॉल दॅट आर नॉट ऑन द अपोजिट साईड फेसेस है ना, अपोजिट फेसेस. तर कुठला आहे तो चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे जे अपोजिटला नसू शकतात, ठीक आहे ना. तर बघा तुम्ही आहे हे डाईजचे क्वेश्चन पण म्हणजे थोडंसं कन्फ्युजिंगच असतात, ठीक आहे. तर करून बघा, जेवढं प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढं तुमच्या लक्षात येईल ते, ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 बघा, फ्रॉम द फॉलोइंग नंबर सिरीज फाइंड द ऑड टर्म. आता याच्यामध्ये ऑड टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. आता मी याच्यामध्ये ना 2-3 लॉजिक लावून बघितले, पण इथं एक टर्म अशी येत आहे की ज्याच्यामध्ये ना ते लॉजिक मला लागतच नाही आहे. मी तुम्हाला तिन्ही लॉजिक सांगतो. सगळ्यात पहिला लॉजिक तर बघा याच्यामध्ये कसं आहे, इथे किती आहे 12 आणि 15मध्ये कितीचा डिफरन्स आहे 3, ठीक आहे ना. 12 आणि 15मध्ये 3चा डिफरन्स आहे. 15 आणि 20मध्ये किती 5चा डिफरन्स आहे. इथे परत 3चा डिफरन्स आहे, इथे परत 5चा डिफरन्स आहे. मग हे बघा 3, 5, 3, 5. आता काय यायला पाहिजे 3 यायला पाहिजे.
म्हणजे 28 + 3 इथं 31 असायला पाहिजे, पण इथं 34 आहे. तर ॲन्सर हा येतो आहे, बरोबर आहे. या लॉजिकनी येतो आहे. दुसरा पण ह्याच्यानंतर बघा, जर इथे 3 असेल मग इथे 31 यायला पाहिजे. 31 आलं तर मग पुढची जी नंबर आहे ना ती किती यायला पाहिजे होती, 36 यायला पाहिजे होती, पण हे 38 आहे इथं. मग हा लॉजिक ॲक्च्युली इथं फेल व्हावा लागला आहे तो लॉजिक. आणि मी दुसरा आणि तिसरा लॉजिक आहे तो पण फेल होतोच आहे. फक्त इथपर्यंत बरोबर आहे, इथपर्यंत येतो आहे आणि सगळ्यांचा ॲन्सर 34च येतो. तर पहिला हे लॉजिक झाला बघा, 3535चा डिफरन्सवाला, याच्यामध्ये ॲन्सर 34 आला आहे, बरोबर आहे. दुसरा लॉजिक बघा आता. दुसऱ्या लॉजिकमध्ये बघा की ह्याला अल्टरनेट जर आपण बघितलं तर अल्टरनेट जर बघितलं तर पहिला आणि है ना तिसरा आणि पाचवा आणि है ना असे हे टर्म बघितले तर बघा इथं 12, 20, 28, 38 हे सगळे काय आहे, इवन नंबर आहे. आणि इकडून खालून बघितलं तर 15, 23 है ना 34 आणि पुढे चाललं तर 45 आलं. तर हे जे आहे सगळे इवन ऑड नंबर आहे. 15, 23 है ना 45. फक्त हा जो 34 आहे हा ऑड आहे, म्हणजे हा इवन आला आहे. ॲक्च्युली ऑड नंबर यायला पाहिजे तिथं, पण तो इवन नंबर आला आहे, म्हणजे याचा पण ॲन्सर काय आहे, तो 34च येतो आहे. ठीक आहे ना. आता 2 लॉजिक झाले. दोन्ही लॉजिकनी बघितलं आपण तर हा जो आहे तेवढाच येतो आहे. ठीक आहे. आता अजून एक तिसरा लॉजिक बघू जेणे तोच येतो आहे. ठीक आहे ना. आता इथे पण बघा ॲक्च्युली ना 8चा डिफरन्स आहे. 12 + 8 20, 20 + 8 28 है ना. तर 28 + 8 काय यायला पाहिजे होतं, इथं 36 यायला पाहिजे होतं, पण इथं 38 यायला लागलं. म्हणजे हा जो आहे लॉजिक हा पण इथपर्यंत बरोबर येतो आहे, पण पुढं फेल व्हायला लागला आहे तो लॉजिक, आहे की नाही. आता इथे पण 15 + 23 है ना 8चा डिफरन्स आहे. ठीक आहे ना. परत 8चा डिफरन्स केला तर इथं 31 यायला पाहिजे होता, है ना 34च्या जागी. आणि जर इथं 31 येत आहे तर पुढचं काय यायला पाहिजे होतं, 31 + 8 39 यायला पाहिजे होतं, पण इथं 45 दिलेलं आहे. तर हा पण लॉजिक फेल झाला आहे. पण ॲन्सर बरोबर येत आहे. ॲन्सर याचं फर्स्टच यायला लागलं आहे. नेक्स्ट अजून एक लॉजिक बघा. आता एक लॉजिक अजून असं आहे याच्यामध्ये, पहिली जी नंबर आहे ठीक आहे ना, तर याला काय केलं आहे 3 × 4 + 0 12 आलं. त्याच्यानंतर 15 कसं आलं बघा, 3 × 5 + 0 म्हणजे 15 आलं. त्याच्यानंतर पुढचं बघा, हे 4 झालं, 5 झालं. त्याच्यानंतर 3 × 6 है ना प्लस आता 2 केलं इथं. ठीक आहे ना. 3 × 6 = 18 + 2 20 आलं. ठीक आहे ना. पुन्हा आता पुढचं बघा, 3 × 7 + 2च्या जागी आता काय करायचं, नाही पर 2च करायचं है ना. 0, 2, 4, 6 असं ॲड करत जायचं है ना. आणि जसं हे इथं आपण 4th आहे ना, 3 × 4, 3 × 5, 3 × 6, 3 × 7, 3 × 8, 3 × 9 असंच करत जायचं पुढं. ठीक आहे. तर आता इथे बघा +2 झालं. 2 टर्म जे झाले त्याच्यामध्ये आपण 0 प्लस केलं आहे. 2 टर्म झाले ज्याच्यामध्ये 2 प्लस केलेलं आहे है ना. 3 × 7 = 21 + 2 23 येतं आहे ॲन्सर. इथं बघा 3 × 6 = 18 + 2 20 येतं आहे है ना. आलं की नाही 20. हे बघा हे 20 आलं आहे, हे 15 आलं आहे, हे 12 आलं आहे. हे बरोबर यायला लागले 12, 15, 20, 23. आता पुढचं काय येईल, 3 × 8 प्लस आता काय करायचं 4 करायचं है ना. आता इथं बघा 3 × 8 = 24 है ना. 24 + 4 किती येतात 28 आलं आहे बरोबर. हे 28 टर्म आली बरोबर. ठीक आहे. मग अजून पुढचं काय 3 × 9 + 6 करावं लागेल. 3 × 9 = 20, 7 + 6 33. म्हणजे इथं 33 यायला पाहिजे, पण इथं 34 आलं आहे. म्हणजे याचं पण ॲन्सर पहिलंच येतो आहे. या लॉजिकनी पण ॲन्सर याचं पहिलंच येतो आहे. पण पुढे जर आपण पुढची टर्म जर घेतली, आता पुढची टर्म कशी यायला पाहिजे, हे 9पर्यंत झालं आहे तर 3 × 10 पुढची टर्म येणार. 3 × 10 + 8 म्हणजे किती झाले 30 + 8 38 इथं आलं आहे बरोबर. ठीक आहे. त्याच्या पुढची टर्म आता बघा, त्याच्या पुढची टर्म 3 × 11 + 8च्या नंतर पुढची जी इवन नंबर आहे ते किती येणार 10. तर आता हे 33 + 10 किती होणार 43 होणार.
मग इथं 45 आलं आहे. तर हेच इथं प्रॉब्लेम हा व्हावा लागला आहे. 34 नंतर हे दोन जे शेवटच्या टर्म आहे ना, हा मॅचच नाही व्हावं लागला आहे. तरी पण याचा ॲन्सर 34 येतो आहे. फर्स्ट नंबरचा ॲन्सर येतो आहे याचा. ठीक आहे, तर याचा ॲन्सर आहे, सगळे तिन्ही लॉजिक लावून बघितले मी, तिन्ही लॉजिक लावून पहिलाच ॲन्सर यायला लागला आहे. तर आपण पण असं कन्सिडर करूया की याचा ॲन्सर फर्स्ट आहे. ठीक आहे ना, हे याला सगळं डिलीट करतो मी. याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1, 34. ठीक आहे, दोन्ही तिन्ही लॉजिक तुम्ही पण करून बघा. आणि तुम्हाला जर कळत असेल चौथा कुठला, पाचवा अजून कोणता लॉजिक असेल तर मला प्लीज कळवा की याचा हा लॉजिक आहे सर. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69 आणि 70साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. इन अ सर्टन कोड लँग्वेज आय ईट चपाती इज रिटन ॲज बॅन. आय सेल बुक्स इज रिटन ॲज CNO. अमर रीड्स बुक्स इज रिटन ॲज OBM. देन आता इथं बघा एक कोड लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये हे जे सेंटेन्स दिलेले आहे छोटे छोटे, त्यांना कोड लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. तर पहिलं तर बघा कसं आहे, पहिलं आहे बॅन, है ना, BAN. आय ईट चपाती. क्वेश्चन नंबर 69 अँड 70साठी डायरेक्शन्स दिलेले आहे बघा. इन अ सर्टन कोड लँग्वेज आय ईट चपाती इज रिटन ॲज बॅन. आय सेल बुक्स इज रिटन ॲज CNO अँड अमर रीड्स बुक्स इज रिटन ॲज OBM. देन आता इथे बघा आपल्याला इथे काही सेंटेन्स दिलेले आहे. आय ईट चपाती, याच्यासाठी कुठला कोड वर्ड यूज केला आहे त्यांनी, बॅन, BAN. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा आय सेल बुक्स, त्याच्यासाठी काय यूज केलेलं त्यांनी, CNO. आता इथं बघा, इथं आपल्याला काय बघायचं आहे की जसं आता आय ईट चपाती, तर इथं आय इथे पण आलेला आहे, आय इथे पण आलेला आहे. बाकीचे दोन वर्ड आहे ना ते रिपीट झालेले नाही आहे. मग इथं सेम काय दिसते तुम्हाला, NN सेम दिसतोय. तर N जो आहे ना तो कशासाठी यूज केलेला आहे, आयसाठी यूज केलेला आहे. ठीक आहे, हे इथून समजून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा अमर रीड्स बुक्स है ना, तर त्याच्यासाठी काय यूज केलेलं आहे, OBM. आता इथं बुक्स इथं कुठं आलेलं आहे, है ना, पहिल्या याच्यामध्ये तर बुक्स नाही आहे. बुक्स कुठे आलं आहे, CNO मध्ये आलेलं आहे बुक्स, है ना, आणि इथे पण बुक्स आलेलं आहे. इथं कॉमन काय दिसतंय आपल्याला, इथं कॉमन आपल्याला O कॉमन दिसा लागला आहे, है ना. मग O कशासाठी यूज झालेला आहे, इथं O जे झालं आहे ते बुक्ससाठी झालेलं आहे. ठीक आहे ना, O जे आहे ते बुक्ससाठी यूज झालेलं आहे. आता उरले काय, आता आपल्या याच्यामधलं आता उरलेलं आहे, हे बघा B, है ना, हे B आणि हे B वरचा. ठीक आहे ना, हे उरला आहे आय सेल बुक इज रिटन CNO, है ना, आणि हे OBM, है ना, बुक्स, बरोबर आहे. ठीक आहे ना, तर याच्यामध्ये आता आपल्याला बघा याच्या बेसिसवर आपल्याला फाइंड करायचं आहे की याचं जसं आता सेलसाठी कुठला वर्ड यूज केलेला असेल. तर इथं बघा इथे आय जो आहे तो तर कशासाठी यूज झालेला आहे, N जो आहे ना, N, है ना, N जो आहे तो आयसाठी यूज झालेला आहे. O जो आहे तो बुकसाठी यूज झालेला आहे. मग उरला काय, C जो आहे तो कशासाठी यूज झालेला असेल, सेलसाठी यूज झालेला असेल. तर याचा ऑप्शन येतो आहे, ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, आणि विच लेटर इज यूज्ड फॉर द वर्ड आयसाठी कुठला N यूज झालेला आहे, तर ऑप्शन नंबर 4 याचा ॲन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 आणि 70साठी परत डायरेक्शन्स दिलेले आहे. चूज द करेक्ट फिगर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह विच एक्झॅक्टली मॅचेस विथ द क्वेश्चन फिगर. क्वेश्चन फिगरशी एक्झॅक्टली मॅच होत आहे ती फिगर आपल्याला शोधायची आहे. ही क्वेश्चन फिगर आहे, है ना. याच्यासारखी सेम इमेज कोणती दिसते बघा, हे बघा, ही तर नसणार आहे पहिली, है ना. हे इकडे बघा, हे फरक आहे याच्यामध्ये. दुसरी, तिसरी, चौथी या तीनपैकी कुठली तरी एक आहे. आता याच्यामध्ये बघा कुठली एकदम परफेक्ट मॅच होत आहे. इथे बघा, इथे हा प्रॉब्लेम आहे, इथे एक प्रॉब्लेम आहे, हा मॅच होणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे काय प्रॉब्लेम वाटतोय, हां, म्हणजे ही थर्ड नंबरची इमेज जी आहे
इथे बघा, इथे पण प्रॉब्लेम आहे थोडासा, ठीक आहे ना. या साईडला डार्क आहे, इकडं है ना, इकडं राईट साईडला डार्क आहे, इकडं लेफ्ट साईडला डार्क आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे तो एक्झॅक्टली मॅच होती याला, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72मध्ये बघा, इथे एक क्वेश्चन फिगर दिलेली आहे, याच्याशी बिलकुल एक्झॅक्टली मॅच होणारी फिगर आपल्याला शोधायची आहे. तर हे बघा, पहिली तर नसणार आहे याच्यातच. पहिले ना तुम्ही हेच बघून घ्या की जी नाही आहे ते कोणती असणार आहे. आता इथे बघा, इथे ना आतमध्ये इथं सर्कल दिलेलं आहे, हे तर नाहीच आहे है ना, त्याच्यामुळे कॅन्सल. त्याच्यानंतर ह्या 3पैकी कुठली तरी आहे. आता हे बघा, ह्याचं जे मध्ये जी लाईन दिलेली आहे ना सर्कलच्या आतमध्ये, त्याचं डायरेक्शन इकडं आहे, ह्याचं उलटं आहे, हे पण नसणार आहे. ह्या 2पैकी एक आहे. आता हे 2पैकी एक कुठली असणार आहे? 2पैकी एक बघा, काय फरक दिसतोय दोघांमध्ये? इथे बघा, इथं हे गॅप आहे है ना, इथं बाहेरचा सर्कल आणि आतमधले जे सर्कल आहे त्याच्यामध्ये गॅप आहे, आणि इथे तर ना चिकटलेला आहे. म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 72चा आहे आन्सर ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73मध्ये बघा, अ स्क्वेअर शीट ऑफ पेपर इज फोल्डेड अँड कट ॲज शोन इन द क्वेश्चन फिगर. हाऊ विल द फिगर लुक लाईक व्हॅन द पेपर इज अनफोल्डेड? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज. तुम्ही माझं एक सजेशन राहील की तुम्ही जे अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात ना, तुम्ही प्रॅक्टिकलीच करून बघा. ह्या पेपरला एक पेपर घ्यायचा, त्याला असं बिलकुल फोल्ड करायचं, आणि जसं याच्यामध्ये दिलं आहे ना तसं कट करायचं, ओपन करायचं. कशी दिसते तुमची प्रॅक्टिस होत जाईल. असे पण बरेचसे क्वेश्चन येतात, ठीक आहे ना. तर करून बघा, त्याच्यावरून तुम्हाला कसं होईल, एक प्रॅक्टिस होऊन जाईल. इथं बघा काय आहे, जसं अशा टाईपचे जे फिगर हे असतात ना क्वेश्चन, इथं बघा, हे इथं ही जे आहे ना, इथे स्क्वेअर तयार होऊन जाईल. इथे पण असा एक स्क्वेअर तयार होऊन जाईल, ठीक आहे. इथे स्क्वेअर तयार होईल, इथे एक स्क्वेअर तयार होईल, आणि इथे ना असं हाफ सर्कल है ना, सेमी सर्कल तयार होईल. आता सेम इकडं असा एक सेमी सर्कल तयार होईल, ठीक आहे. आणि जो हा स्क्वेअर आहे ना, इथं प्रत्येक कोपऱ्याला तयार होतं. आता इथे पण तयार होणार, इथे पण तयार होणार है ना, इथे पण होणार. आणि हा जो सेंटरचा आहे ना, हे प्रत्येक याला इथं सेंटरला, इथे इथे, ठीक आहे, आणि इथे असं सेंटरला सगळे स्क्वेअर तयार होणार, ठीक आहे. माझे एकदम परफेक्ट स्क्वेअर होत नाही आहे. हां, तुम्ही हे करू नका की अरे एक स्क्वेअर करायला लागले, एक रेक्टँगल हाताने काढतो आहे, ते होतं थोडंफार. फक्त लक्षात ठेवायचं स्क्वेअर होतो आहे, हां, जसं परफेक्ट शेप नाही यायला लागला आहे. चला, तर इथे बघा, हां, हा स्क्वेअर आहे इथे पण. परत हा जो आहे ना, हा बघा असा ट्रायंगल शेपमध्ये हे केलेला आहे. इथे पण आपलं असं येते बघा, इथे पण येते आहे असं. त्याच्यातली अशी कुठली फिगर आहे जी मॅच व्हायला लागली आहे? हे तर येणारच नाही. मध्ये सर्कल यायला लागले. हा ट्रायंगल पण नाही आहे, ठीक आहे ना, जे कोपऱ्याला आहे ना सर्कल येणार आहे, आणि हा पण नाही आहे. तिन्ही नाही आहे. तर ऑप्शन नंबर 1 याचं जे आहे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 74. क्वेश्चन नंबर 74मध्ये बघा, फाइंड द हिडन पार्ट ऑफ द क्वेश्चन फिगर फ्रॉम अल्टरनेटिव्स गिवन. हे जे अल्टरनेटिव्स दिलेले आहे याच्यातून आपल्याला याच्यातला लपलेला पार्ट आपल्याला शोधायचा आहे. तर हे पण जरासं किचकटच असते जरासं काम याचं. इथं बघा आता, याच्यातून आहे ना, हां, हे बघा, इथं जे आहे ना, जसं आता हा जो पोर्शन आहे, हा जो दिलेला आहे, याला हे जुळलेलं नाही आहे. इथं जुळलेलं आहे, मग हा तर नसणार आहे, ठीक आहे ना. आता इथे बघा, इथे असं येऊन बहुतेक हा सेकंडच येतो याच्यामध्ये बघा. आणि इथे बघा, इथे काय व्हावं लागलं आहे, वरतून आली आणि असं इथे स्ट्रेट लाईन तर नाहीच आहे. इथं कुठे स्ट्रेट लाईन दिसते का या एरियामध्ये? कुठंच नाही आहे. म्हणजे हा पण नाही आहे. त्याच्यानंतर इथं बघा, ही तर आहे, इथून आली, ही लाईन बरोबर आहे, इथपर्यंत आली. पण इथं जे आहे ना, ह्याचं जे डोकं असल्यासारखं आहे ना,
याला टच नाही आहे, इथं टच केलेलं आहे आणि इथं डोकं तयार केलेलं आहे त्यांनी, त्यामुळे हे पण नाही आहे. त्याचा ऑप्शन जो आहे ऑप्शन नंबर 2 त्याचा हिडन फिगर आहे त्याच्यातली. ठीक आहे ना. तर हे बघा, हे सगळे जे क्वेश्चन्स आहे ना, हे सगळे इमॅजिनेशनवर आहे हो. आपलं तुमचं इमॅजिनेशन किती चांगलं आहे त्याच्यावर डिपेंड राहील हे क्वेश्चन्स. ठीक आहे ना. जसं ज्याची इमॅजिनरी पॉवर जर कमी असेल ना तर तो नाही करू शकणार. ठीक आहे ना. आणि ज्याला वाढवायची असेल त्याचा एकच आहे पर्याय, काय, प्रॅक्टिस. भरपूर प्रॅक्टिस करायची, एवढे असे खूप सारे फिगर्स करून बघायचे. ठीक आहे ना. तर मग त्याच्यातून तुम्हाला म्हणजे आयडिया येऊन जाईल की कसं याच्यातून कुठलं याच्यामध्ये मॅच होईल म्हणून. ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 75. क्वेश्चन नंबर 75मध्ये बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द क्वेश्चन फिगर. एकदम सोपं आहे बघा. इथं काय होणार आहे, इथं हा असा सर्कल येईल असा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे एक है ना, इथे स्क्वेअर आहे तर इथं हा असा स्क्वेअर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय होणार आहे, जसं आता ह्या स्क्वेअरला है ना ही लाईन पुढे येणार अशी, त्याच्यानंतर एक असं, अशा टाईप्स कुठं दिसतंय का बघा, हे तर नसणार आहे है ना. त्याच्यानंतर हे पण नसणार आहे, फोर्थ पण नाही आहे. हे थर्ड नंबरचं याचा ऑप्शन आहे याचा. हे पण नाही आहे, फर्स्ट पण नाही आहे. ठीक आहे. थर्ड याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. हे आपल्याला इथं पहिले हे पण बघा, याच्यामध्ये जे मॅच होत नाही ना ते बघायचे सगळे है ना. ह्या कुठल्याच कंडिशनमध्ये ही जी फिगर आहे ही मॅच होणार नाही है ना. ही जी फिगर आहे ना ही वाली, ही मॅच होणार नाही. इथं असं हे दिलेलं आहे तर इथं कुठं दिलेलं आहे ना. इथे बघा, इथं ह्या साईडला जे असं टाईपचं दिलेलं आहे ना, अशा टाईपचं हे इथं आलेलं आहे. ठीक आहे ना. तर इथं पण आहे, पण ह्याला हे चिटकलेलं आहे, इथं असं चिटकलेलं नाही. इथं डिफरन्स आहे दोघांमध्ये इथं असं. ठीक आहे ना. आणि इथे तर कसं आहे, हे आहे पण मधलं असं डायरेक्टच हे दिलेलं आहे. इथे पण एक कर्व आहे की छोटासा. ठीक आहे ना. इथे पण आहे. तर अशा प्रकारे हे तिसऱ्या नंबरचं फिगर हे आहे. तर हे सगळं तुमच्यावर आहे, तुम्ही किती प्रॅक्टिस करता आहे कुठल्या याची आहे ना, त्याच्यावरून तुम्हाला इझिली ते कळेल तुम्हाला. त्यासाठीच मी नेहमी म्हणतो भरपूर प्रॅक्टिस करा. तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करा. एवढंही इझी नाही आहे एक्झाम की बस एक दिवस अभ्यास केला की झालं है ना, तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क मिळतील. नाही, याला भरपूर वेळ द्यावा लागतो. इवन जे मुलं मला वाटते जे टॉप करत असतात ते, मी एका मुलाचा इंटरव्ह्यू बघितला होता, नाशिक साईडचा कुठला तरी आहे. तो 5व्या वर्गात स्कॉलरशिपमध्ये तो सिलेक्ट नाही होऊ शकला. तर त्यांनी 6वीपासूनच तयारी केली, मी 8th स्टँडर्डची स्कॉलरशिप क्रॅक करणार म्हणून, आणि त्यांनी केली होती. तर असं करावं लागतं है ना. आता आपण कसं आहे, आता आहे एक्झाम, आता फेब्रुवारीमध्ये करूया अभ्यास, जानेवारीमध्ये है ना, नाही तर फेब्रुवारीमध्येच करूया असं करतो आपण. ते चुकीचं आहे. आत्तापासूनच करायला पाहिजे प्रॅक्टिस. ठीक आहे. तर अशा प्रकारे जरा आपले इंटेलिजंट टेस्टचे 75 क्वेश्चन्स कंप्लीट झाले. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन पेपर येईल 2021चा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपला येईल पहिला पेपर, त्याच्यात राहणार आपलं फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स. ठीक आहे. तर फर्स्ट लँग्वेजचे आपण 25 क्वेश्चन करूया, उद्या करूया आता ते. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.